भारतीय शेतीचा समग्र परामर्श घेण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री ज्येष्ठ काँग्रेस नेते माननीय श्री बाळासाहेब थोरात आपल्यासमोर येतील। बाळासाहेब थोरात मितभाषी आहेत, पण जेव्हा ते बोलतात तेव्हा त्यांच्या शब्दांना काळ्या मातीचा सुवास असतो। बाळासाहेब थोरात। आदरणीय डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, येथे उपस्थित असलेले मंत्री महोदय माननीय दिलीपरावजी वळसे पाटील, आजचे प्रमुख पाहुणे माननीय गोकुळजी पटनाईक, खासदार सुप्रियाताई, माननीय जयप्रकाशजी दांडेगावकर, दिनेशजी गोंडे, फिरोज मसानी, उपस्थित असलेले सिन्नर तालुक्याचे आमदार म्हणजे अण्णासाहेबांच्या तालुक्याचे मूळ अण्णासाहेबांच्या तालुक्याचे आमदार माणिकरावजी कोकाटे, उपस्थित असलेले कुटुंबाचं प्रतिनिधित्व इथे करीत असलेले माननीय अनिल शिंदे, उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्व बंधू आणि भगिनी, आज डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात आपण करतो आहोत आणि प्रथम तर मी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे आदरणीय साहेबांचे आभार मानू इच्छितो की त्यांनी या निमित्तानं अण्णासाहेबांची आठवण आणि त्यांच्या जन्मशताब्दीची आठवण आपल्या सर्वांना करून दिलेली आहे। अण्णासाहेबांचं व्यक्तिमत्वाची चर्चा या निमित्तानं वर्षभर व्हावी आणि पुढच्या कालखंडामध्ये ती आपल्या सर्वांना मार्गदर्शक ठरावी ही अपेक्षा साहजिकपणे साहेबांची यामध्ये मला दिसते आहे। कारण मी एक भाग्यवान आहे की मी अण्णासाहेबांना खूप जवळून लहानपणापासून पाहू शकलो। म्हणजे 1962ची बैलजोडीचे खून असलेले त्यांची निवडणूक सुद्धा, लोकसभेची निवडणूक सुद्धा मला आठवते। तेव्हापासून तर शेवटच्या क्षणापर्यंत सातत्यानं संपर्कात आणि जवळ असणारा त्यांचा लाडका भाचा म्हणून मी राहिलो आणि हे माझं भाग्य मी समजतो। तर अण्णासाहेबांचा मला विषय दिलाय का भारतीय शेतीचा, परंतु 5 मिनिटांमध्ये मला सांगावं असं वाटतं की एखादं व्यक्तिमत्व इतकं राष्ट्रीय पातळीला जात असताना त्याची मुळं कुठे आहेत, त्याचा उगम कुठे आहे। इथं उल्लेख केला मी सिन्नर तालुक्याचा पाडळी गाव, डोंगराच्या कुशीमध्ये असलेलं गाव, तिथं असलेलं ते पाटील घराणं आणि त्यामध्ये जन्माले अण्णासाहेब, रावसाहेब हे 2 बंधू, 3 बंधू होते, 2 बंधू हे। खरं म्हणजे अण्णासाहेबांचं प्राथमिक शिक्षण तिथे झालं, पाडळीत झालं। हायस्कूलचं शिक्षण मात्र त्यांच्या आत्याकडं झालं ते संगमनेरपासून 7 किलोमीटरवर। हायस्कूलच्या शिक्षणामध्ये रोज 7 किलोमीटर पायी जायचं, पायी यायचं, पण ते मूळतःच अत्यंत हुशारी त्यांच्या अंगात होती, त्यांच्या व्यक्तिमत्वात होती आणि म्हणून प्रथम क्रमांक हा त्यांचा कायम त्या पेटीत हायस्कूल म्हणून हायस्कूल तिथं असायचं आणि प्रथम क्रमांकाचे ते राहिले। पुढच्या शिक्षणामध्ये पुढे गेले, स्वतः वकील झाले। 22 सालचा जन्म, पण 42 साल त्यांचं कसं, म्हणजे 20 वर्षानंतरचे अण्णासाहेब कसे, असा जर प्रश्न विचारला तर चले जावच्या चळवळीमधलं तरुणांचं नेतृत्व करणारे अण्णासाहेब हे वैशिष्ट्य त्यांचं आहे। 20 वर्षाच्या वयामध्ये तरुणांचं नेतृत्व करतात, त्यांना अटक होते, अटक होऊन नाशिकच्या जेलमध्ये असतात आणि त्यांना जे सहकारी असतात, माझे वडील भाऊसाहेब त्यांचे सहकारी, पी.व्ही. कडू पाटील त्यांचे सहकारी, धर्मा पोखरकरजी त्यांचे सहकारी, एक पी.जी. भांगरे म्हणून आपल्या तालुक्यातले
एक व्यक्तिमत्व त्यांचे सहकारी, एका वेळेस ते जेलमध्ये राहतात. मग ते 2 वर्षाचा कालखंड तिथल्या जेलचा त्यांचा आहे. त्यावेळेसच्या याच्यामध्ये एक पुस्तक हाताशी येतं, त्याचं नाव आहे ज्ञानवाचं अर्थशास्त्र. मार्क्सवाद सोप्या भाषेमध्ये ज्ञानवाच्या अर्थशास्त्रामध्ये समजून सांगितला. त्यांच्या शंका कुशंका मार्क्सवादाच्या ज्या असायच्या त्या अण्णासाहेब या सगळ्यांना समजून सांगायचे. आणि बाहेर आले ते कम्युनिस्ट म्हणून आले आणि पुन्हा चळवळीला सुरुवात केली. त्यानंतर पुन्हा अटके, अनेक गोष्टी आहेत की त्यांच्या इतिहास त्यामध्ये जास्त जात नाही, परंतु पुन्हा अटक, पुन्हा परंतु बाहेर आले. आणि स्वातंत्र्यानंतर काही काळ कम्युनिस्ट चळवळीचा, नंतर मात्र वकील म्हणून वकिली आणि त्यानंतर सहकारी चळवळीला वाहून घेतलेले. आणि खरं म्हणजे आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं काय वैशिष्ट्य मानावं हे मला समजत नाही. महाराष्ट्रामधले नेमके हिरे शोधून कसं काढत होते ते मला नाही. खरं म्हणजे रत्नपारखी कशाला म्हणावं याचं उदाहरण म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेब. त्यावेळेस नव्हता मोबाईल, नव्हतं कोणती साधनाची सुविधा, कम्युनिकेशन कसं असायचं माहित नाही, पण नेमकी माणसं नेमक्या महाराष्ट्रातले शोधणं, त्यांना ताकद देणं हे यशवंतराव चव्हाण साहेबांनी खूप सुंदर पद्धतीने केलं. सहकारात काम करणारा एक प्रख्यात वकील म्हणून बहुजन समाजातलं एक व्यक्तिमत्व सगळीकडे त्या विभागामध्ये प्रसिद्धीला ते आले. पण ते सहकारात काम करतायत, सामाजिक चळवळीमध्ये भाग घेत आहेत, हे त्यांनी ओळखून 1962 लोकसभेचं तिकीट त्यांना दिलेलं आहे. आणि त्यानंतर आपण पाहत आहोत की अण्णासाहेबांच्या कर्तृत्वाचा आलेख जो आहे, विशेषतः देश पातळीचं काम त्यांचं हे कायम उल्लेखनीय राहिलं. पंडित जवाहरलालजींच्या पंतप्रधान आणि सुरुवातीला पार्लमेंटरी सेक्रेटरी, त्यानंतर लगेच कृषीचेच उपमंत्री, त्यानंतर लगेच राज्यमंत्री, पंडित जवाहरलाल नेहरू, नंतर लालबहादूर शास्त्री, इंदिराजी. असा तो कालखंड होता की ज्या वेळेस आपल्याला परदेशातून धान्य आयात करावं लागत होतं, अमेरिकेतून धान्य आयात करावं लागत होतं. त्यावेळेची ती परिस्थिती देशाची, लोकसंख्या, वाढती लोकसंख्या, त्या लोकसंख्येची भूक कशी भागवायची ही परिस्थिती. आणि ती समस्या एवढी गहन होती की सगळ्यात मोठी काळजी होती की ह्या पोटात यांचं कसं करतं. आपल्याला आठवत असेल की लालबहादूर शास्त्रींनी त्यावेळेस सांगितलं होतं की एक वेळचा भात सोडा, जेवणाच्या बाबतीतले काही निर्बंध, हे तो कालखंड असा. त्या कालखंडामध्ये तो विषय घेऊन जबाबदारी एका तरुणावर टाकली, ते म्हणजे अण्णासाहेब शिंदे. खरं म्हणजे आपण एक गोष्टीचा विचार करू का 65 सालची ही परिस्थिती आहे की भूक हा सगळ्यात महत्वाचा विषय होता. आणि त्याच कालखंडामध्ये अण्णासाहेबांनी एक पुस्तक लिहिलं, भारतापुढील अन्न समस्या, कृषी समस्या. पुस्तक साधं छोटं, परंतु त्या पुस्तकाला स्वामीनाथन यांनी म्हटलं की तो आमचा हरित क्रांतीची ब्लू प्रिंट होती. ती साधं सोपं पुस्तक, तर त्याला ब्लू प्रिंट कुणी म्हणावं, स्वामीनाथनने म्हणावं. आणि त्यावेळची 65ची परिस्थिती भुकेची, कठीण परिस्थिती, अन्न बाहेरून आणावं लागेल ही परिस्थिती. सखा पाटील त्यावेळेस कृषी मंत्री होते, ते तर खूप काळजी करत होते. पंडित जवाहरलालजी सुद्धा खूप काळजीत होते. इंदिराजी आल्या, लालबहादूर शास्त्री आले, युद्धांची परिस्थिती, त्याच्यात हे सगळं, ह्या सगळ्या अवस्थेतून 65ची ही परिस्थिती. परंतु मी आपल्या सगळ्यांना सांगेल की 65 नंतर 90चा विचार आपण करू. 1990ला काय परिस्थिती होती, 65 नंतर 90 याचा अर्थ असा की आपण त्यामध्ये 25 वर्षाचा विचार आपण करतो. तुम्हाला 90 मध्ये सगळी परिस्थिती बदलून गेलेली दिसते. तुम्हाला धनधान्य पूर्णपणे स्वयंपूर्ण आपण झालेलं दिसतोय, दूध दुग्ध आपलं झालेलं दिसतोय, इरिगेशनच्या क्षेत्रामध्ये काम झालेलं दिसतंय. 25 वर्षामध्ये एक देश हा एवढी लोकसंख्या वाढत असताना तो पूर्णपणे स्वयंपूर्ण होऊ शकतो. आणि याचं कारण काय, याला खरं म्हणजे इतकं स्वयंपूर्ण, इतकं सगळ्या त्यावेळेस साखर कारखानदारी उभी राहिली, दुधाचे संघ उभे राहिले, सूतगिरण्या उभ्या राहिल्या, हरित क्रांतीचे सगळ्या प्रकारचे पिकं आपल्याला, हॉर्टिकल्चरच्या बाबतीत आपण पुढे जायला सुरुवात झाली, सगळ्या प्रक्रिया संस्था उभ्या राहिल्या. एक देश 25 वर्षाच्या कालखंडामध्ये एवढा बदल करतो, याला क्रांती म्हणावी लागते. आणि ती क्रांती ही भारतामध्ये झाली. त्यामध्ये जे नेतृत्वाचा वाटा आहे, त्या नेतृत्वाची नामावली मोठी असू शकते, पण अण्णासाहेब मात्र त्यामध्ये वरच्या क्रमांकाला आहेत, हे कोणीही नाकारू शकत नाही. म्हणजे खरं स्वामीनाथनचे छोटे काही कोट्स आहेत, त्याच्यात लक्षात येतं की एखादी कल्पना सुचणं काय करायचं,
एखादी कल्पना सुचणं ही गोष्ट समजू शकतो, पण ती कल्पना मूर्त स्वरूपात आणायची म्हणजे काय केलं पाहिजे हा विचार अण्णासाहेबांना कल्पना सुचायची आणि त्याच्याकरता करावं लागणाऱ्या अनेक गोष्टी, त्याची काय करायचं, त्याचं पूर्ण एक्झिक्युशन करायचं, त्याची पूर्णपणे अंमलबजावणी आपल्याला करायचं असताना काय काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या बाबी अण्णासाहेबांना अत्यंत सुंदर रीतीनं सुचत असायच्या. आणि त्यामुळं एक चित्र आपण पाहतो की त्या कालखंडामध्ये सगळ्यात महत्वाचा भर हा त्यांनी काय केला तर भारतामध्ये त्यांनी परदेशातून कदाचित आणावं लागलं असेल संकरित वाहन, नवी टेक्नॉलॉजी स्वीकारली पाहिजे, नवं आहे ते स्वीकारलं पाहिजे, नवं आणून आपलं पहिलं धान्याचं उत्पादन वाढवलं पाहिजे. त्यामुळे संकरित वाहन येत असताना खूप विरोध त्याला होत होता. काय करणार तुम्ही असं विचारलं जात होतं की संकरित वाहन त्याच्यामध्ये तो कसदार आहे का नाही, काय पासून तर कुठपर्यंत चर्चा त्या झाल्या या वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. पण तो संकरित वाहन आणणं आणि त्याला पाण्याचं नियोजन चांगल्या पद्धतीनं करणं, खताचा वापराच्या बाबतीत सुद्धा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं करून उत्पादकता पहिली वाढवणं याच्यावर भर अण्णासाहेब दिला. आणि पंजाबमध्ये म्हणजे आपल्याकडे तर आहेच, पण पंजाबमध्ये सर्वात जास्त लोकप्रियता ही अण्णासाहेबांना मिळाली आणि पंजाब हरियाणा या भागातूनच सुरुवात त्या हरित क्रांती झाली. त्यामध्ये अण्णासाहेबांना खूप मान सन्मान त्या लोकांनी कायम दिलेला आम्हाला दिसलेला आहे. खरं जे अण्णासाहेबांच्या ह्या सगळ्या याच्यामध्ये सूर्यफुलाचं जे बी आलं ते सुद्धा त्यांनी रशियातून आणलं आणि म्हणून सूर्यफुलाचे जनक, उत्पादनाचे जनक म्हणून अण्णासाहेबांचा उल्लेख हे स्वामीनाथन यांनी केलेला आहे. म्हणजे मी जे आता बोलतो आहे हे स्वामीनाथन यांच्या बेस जो आहे त्याच्यावर प्रत्येक मुद्दा मांडतो, कारण आज तरी कृषी क्षेत्रामध्ये स्वामीनाथन हे सर्वात मोठं नाव आपण मानतो आणि मग त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं. मी पाहिलं खूप, म्हणजे मला सुदैवानं त्यांचे मुलं हे माझ्या वयाचे असल्यामुळे दिल्लीला जाणं येणं हे सातत्यानं असायचं. आमच्या सगळ्यांशी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं चर्चा ते करत असायचे. त्यांचं घर म्हणजे साहेब खूप चांगल्या पद्धतीनं सांगू शकतील की ते घर कुटुंब कसं होतं आणि कशा पद्धतीनं कार्यकर्त्याचं तिथं ते ठिकाण होतं सगळ्यांचं उतरण्याचं, चर्चेचं आणि पुढे काम करण्याचं. परंतु ह्या सगळं झाल्यानंतर ज्यावेळेस त्यांचं मंत्रिपद गेलं म्हणून ते थांबलेले आपल्याला दिसत नाही. त्यांनी नवे विषय घेऊन कामाला सुरुवात केलेली आपल्याला दिसते. नवं काय ते शोधण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय, ते भारतात आणण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला दिसतोय. त्याकरता सतत फिरती केले आठवते मला. तर मी पाहिलं की त्यांनी आम्हालाच घेऊन ते परदेशामध्ये सुद्धा गेले होते की काय जगात काय चाललं हे पाहिलं पाहिजे, ते आपल्याकडे आणलं पाहिजे हा त्यांचा आग्रह असायचा. आणि सारे पाटील आम्ही रावसाहेब म्हस्के आम्ही 4-5 जण घेऊन ते गेले. इस्रायल दाखवलं, जर्मनी दाखवलं, दुधाचं उत्पादन कसं होतं, शेतीचे उत्पादन कसं होतं हे दाखवलं. आणि आम्हाला लक्षात आलं की अण्णासाहेब केवळ भारतात नाही तर परदेशात सुद्धा खूप ओळखी त्यांच्या आहेत. मुख्य ठिकाणी ज्या संस्था आहे त्यांच्याशी परिचय त्यांचा आहे हे दिसलं. 78 नंतरच अण्णासाहेब खरं त्यांनी दुधाच्या क्षेत्राकडे खूप लक्ष दिलं. आज आपण पाहतो की दुधाच्या बाबतीत सुद्धा असं होतं की बाटली दुधाची रेशन लावायचं तर आपल्याला ते परमिट घ्यावं लागत असतं, मंत्रालयात वशिला लावा लागायचा. ही सगळी परिस्थिती असताना दुधाचं उत्पादन एवढ्या मोठ्या प्रमाणावर भारतात विशेषतः महाराष्ट्रात झालं. यामध्ये नाव घ्यावं लागतं ते आदरणीय अप्पासाहेब पवारांचं, त्याचप्रमाणे मणिभाई देसाई आणि अण्णासाहेब शिंदे हे 3 व्यक्तिमत्व असे होते की महाराष्ट्रात फिरत होते आणि जोडधंदा केला पाहिजे, दूध तुम्ही वाढवलं पाहिजे, दुधातून उत्पन्न मिळू शकतं, समृद्धी शेतकऱ्याच्या जीवनात येऊ शकते हे सांगणारे अण्णासाहेब सतत महाराष्ट्रात फिरायचे, देशात सुद्धा जात असायचे. आणि आदरणीय अप्पासाहेबांच्या बाबतीत तर मला माहिती की आम्ही खूप त्यांचे कार्यक्रम घेतले. 1-1 तास ते दुधावर आणि पाण्यावर बोलत असायचे आणि त्याचा छोटासा रुमालच असायचा, घाम येऊन घाम पुसत ते बोलत असायचे. त्यांनी ह्या सगळ्या मंडळीनं जास्तीत जास्त माणसं शेतकऱ्यापर्यंत जाऊन त्याला ती बाजू पटवून दिली. त्याला ते उत्पादनामध्ये त्या घातलं, दुधाच्या उत्पादनामध्ये घातलं, कुक्कुटपालनमध्ये काम करायला सांगितलं. आणि त्यामुळं एक समृद्ध असं आज शेतीच्या धंद्याला जोडधंदा म्हणून दुधाचा महाराष्ट्रामध्ये जो मोठा हे झाला यामध्ये सुद्धा अण्णासाहेबांचा खूप मोठा वाटा सातत्यानं राहिलेला आहे. प्रगतीमध्ये नवीन जे आहे ते स्वीकारलं पाहिजे हे पुरोगामित्व त्यांच्याकडे कायम होतं, शेवटपर्यंत ते होतं. आणि ते सतत शेवटच्या क्षणापर्यंत महाराष्ट्रात देशात ते मार्गदर्शन करत राहिले. आणि म्हणून हरित क्रांती जी झाली त्यामध्ये नेतृत्व म्हणून, राजकीय नेतृत्व म्हणून तर त्यांचं काम आहेच,
परंतु त्याचबरोबर विनाश संस्था इक्रिसेट जी संस्था आहे ती उभी करण्यामध्ये सुद्धा खूप मोठा वाटा त्यांचा, कुरियन यांची आनंद ही संस्था उभी करण्यामध्ये सुद्धा खूप मोठा वाटा या संस्था उभ्या केल्या आणि आजही त्या संस्था मोठ्या आहेत. यामध्ये अण्णासाहेबांचा वाटा राहिलेला आहे आणि म्हणून आज सुद्धा पुढं कसं जायचं असा विचार आपण ज्यावेळेस करतो. आता नव्हे इथे बोलत असताना दांडेगावकर साहेबांनी खूप समस्या मांडल्या, काय समस्या, तर समस्या सोडवायच्या आणखी पुढे कसं जायचं असा विचार आपण ज्यावेळेस करू त्यावेळेस अण्णासाहेबांच्या विचाराचा आधार आपल्याला घ्यावाच लागेल, तरच आपण ह्या सगळ्या समस्या सोडू आणि पुढे जाऊ शकू. ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून त्यांचं जीवन आपल्याला आजही आणि भविष्य काळाकरता सुद्धा खूप मार्गदर्शक असं राहणार आहे. आपण हे वर्षाची सुरुवात करतो, आणखी काही कार्यक्रम आपल्याला घेता येतील आणि म्हणून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सुद्धा मी आभार मानतो, अण्णासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. अतिशय तपशीलवार आणि मुद्देसूद मांडणी मंत्री महोदयांनी केली. Again, I come back to you, sir. The points which the Honorable Minister has made, very briefly I'll tell you. He said it is because of the sterling attempts of Dr. Swaminathan and Annasaheb Shinde in the 1960s. Because of that, India became self-sufficient in the 1990s in many respects. He says that Annasaheb was not just a man of ideas, he translated those ideas, implemented them with great efficiency. And he also says that his entire emphasis, Annasaheb's emphasis, was on productivity. Mantri Mohan mi barabar karte. And he had great respect in Punjab and Haryana, Annasaheb. Sunflower, he's supposed to be the initiator of sunflower. Even after he ceased to be Union Minister, he was experimenting with innovative ideas and implementing them, especially the milk revolution, for which he is giving entire credit to Annasaheb. एकच वाक्य बोलतो, शेतकऱ्यांचा आसूड म्हणजे काय हे दिल्लीश्वरांना दाखवणारे शरदरावजी पवार. सन्माननीय बाळासाहेब थोरात, गोकुळ पटनाईक, व्यासपीठावरचे सगळे मान्यवर आणि सहकारी बंधू भगिनींना, वेळ बराच झाला आहे त्यामुळे मी काही अधिक बोलून आपल्या सर्वांचा वेळ घेतला. चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीनं देशाच्या कृषी क्षेत्रामध्ये ज्यांनी प्रचंड योगदान दिलं आणि देशाच्या सहकारी चळवळीला योग्य दिशा देण्याच्या संबंधीची खबरदारी घेतली अशा अण्णासाहेब शिंदेंच्या जन्मशताब्दीच्या संबंधीचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित करावा आणि 1 वर्षामध्ये विविध या संबंधीच्या प्रश्नावर विविध ठिकाणी विचारसत्र चालू करावं अशा प्रकारची कल्पना होती आणि त्याची सुरुवात आज या ठिकाणी होते. अण्णासाहेब शिंदे आणि चव्हाण प्रतिष्ठानचा घनिष्ठ संबंध, संस्थापकांच्या यादीमध्ये आपल्याला त्यांचं नाव बघायला मिळेल. सुरुवातीच्या काळामध्ये, या उभारणीच्या काळामध्ये संस्थेचा चेअरमन म्हणून काही काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आणि विविध प्रकारच्या बैठकांना नेतृत्व द्यायचं काम त्यांनी केलं. आणि मग यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि अण्णासाहेब शिंदे ही एकाच नाण्याची 2 बाजू आहेत असं म्हटलं तर त्यामध्ये अतिशयोक्ती होणार नाही. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये महत्त्वाची कामगिरी करण्याची खबरदारी त्यांनी घेतली. विचारानं त्या कालखंडामध्ये अहमदनगर जिल्हा हा जसा डाव्या विचारसरणीचा जिल्हा आणि त्या डाव्या विचारसरणीच्या जिल्ह्यामध्ये अण्णासाहेब शिंदे असोत,
रावसाहेब शिंदे असोत, भाऊसाहेब थोरात असोत, अशी कितीतरी नावं त्या परिसरातली आहेत की ज्यांनी आपल्या जीवनाची चालवण्याची सुरुवात ही डाव्या चळवळीच्या माध्यमातून केली. आणि त्यामुळं डाव्या चळवळीत ज्यांची वाढ झाली, त्या विचारधारांचा पुरस्कार ज्यांनी केला, त्या आपल्या वैचारिक भूमिकेमध्ये बदलाव करण्याच्या संबंधीचं धाडस ज्या वेळेला आवश्यकता वाटली, गरज वाटली आणि महत्त्व पटलं, त्यावेळेला अण्णासाहेबांनी केलेलं होतं. 1956 साली महाराष्ट्रामध्ये द्विभाषिक राज्य आल्याच्या नंतर त्याचं नेतृत्व हे यशवंतराव चव्हाणांच्याकडे आलं. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली. हे द्विभाषिक राज्य मराठी लोकांना मान्य नाही ही भूमिका चव्हाण साहेबांनी शेवटी इंदिराजींना पटवून दिली आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यावर या बदलाला आणि बदलाचे जे शिल्पकार आहेत त्यांच्या संकल्पना महाराष्ट्राच्या भवितव्याच्या संबंधीच्या लक्षामध्ये घेऊन या डाव्या चळवळीतले अनेक मान्यवर हे चव्हाण साहेबांचे सहकारी म्हणून त्यांच्या समवेत काम करण्याच्यासाठी आले. त्या मालिकेमध्ये अण्णासाहेबांचं नाव हे अतिशय वर घेतलं आणि म्हणून त्या काळापासून अण्णासाहेबांनी आपली एकंदर विचारधारा ही गांधी नेहरूच्या विचाराशी सुसंगत अशी घेतली. आणि हे करत असताना त्या विचारधारेच्या माध्यमातून नवीन समाज उभा करणं, परिवर्तनाचा विकास करणं आणि त्यासाठी विविध माध्यमांच्यामध्ये विचार करत असताना सहकार्याचं क्षेत्र आणि शेतीचं क्षेत्र सुधारणं या गोष्टीवर त्यांनी अधिक लक्ष केंद्रित केलं होतं. अण्णासाहेब आणि त्यांचं कर्तृत्व बघून, त्यांची विचारधारा बघून चव्हाण साहेबांना त्यांच्याबद्दलची प्रचंड आस्था होती आणि म्हणूनच त्याचा उल्लेख या ठिकाणी केला गेला. 1962 साली यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी अण्णासाहेबांना नगर जिल्ह्यातून लोकसभा लढवण्याची संधी दिली आणि विजय झाल्याच्या नंतर जवाहरलाल नेहरूंच्याकडे आग्रहानं सांगून कमी सुरुवात त्यांना नुसतं संसद सदस्य नव्हे तर पार्लमेंटची सेक्रेटरी म्हणून आणि तेही शेती विभागाची ही जबाबदारी सुपूर्द करण्याची काळजी घेतली. अण्णासाहेब हे संसदेमध्ये गेले आणि फार थोड्या कालखंडामध्ये संसदेतल्या विविध घटकांच्या लक्षामध्ये गोष्ट झाली की शेतीच्याबद्दल बांधिलकी असलेलं असं व्यक्ती होतं आणि त्यामुळे साहजिकच त्यांच्या भोवती पक्ष विरोध सुद्धा ज्यांना शेतीची आस्था आहे अशा अनेक सहकाऱ्यांची एक शक्ती त्या ठिकाणी एकत्रित झालेली होती. आणि त्यामुळेच हळूहळू त्या पार्लमेंटची सेक्रेटरीनं उपमंत्रीवरनं राज्यमंत्री आणि अनेक वर्ष शेतीच्या क्षेत्रात राज्यमंत्री पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळून या देशाच्या शेतीच्या क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाचा आणि दृष्टीचा ठसा हा उमटवलेला होता. तर या शेतीच्या क्षेत्रामध्ये अण्णासाहेब शिंदे असे एक मंत्री होऊन गेले की ज्यांनी अधिक लक्ष केंद्रित कशाला केलं असेल तर संशोधनाच्या संदर्भात. आणि म्हणून संशोधनाच्या क्षेत्रात जे मान्यवर आहेत त्या सगळ्यांना त्यांनी सहभागी करून घेतलं. इंडियन काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चर रिसर्च ही जी संस्था आहे त्याच्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. मी स्वतः त्या संस्थेचा 10 वर्ष अध्यक्ष होतो आणि त्यामुळे मला फार सखोल माहिती त्याची आहे की ज्याच्यामध्ये अण्णासाहेबांनी प्रत्यक्ष म्हणून काय काम केलं. उषा इन्स्टिट्यूट ही या देशातली एक अत्यंत महत्त्वाची इन्स्टिट्यूट आहे. इंडियन काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चर रिसर्चची हिची संबंध देशालाच नव्हे तर देशाबाहेरचे सुद्धा या क्षेत्रातले लोक ज्ञान घेण्याच्यासाठी संशोधनाच्यासाठी त्या फुसाला येत असतात आणि त्या फुसाचा संबंध चेहरा बनवण्याच्याबद्दलची कामगिरी ही अण्णासाहेबांनी त्या काळामध्ये केलेली होती. आणि म्हणून ज्याला आपण हरित क्रांती म्हणतो त्या ग्रीन रिव्होल्युशनचा कालखंड आपण जर बघितला तर माझ्या मते
हे ग्रीन रेव्होल्युशन किंवा स्वयंपूर्णता धान्याच्या संबंधित देशामध्ये निर्माण करायला प्रामुख्यानं 3 ते 4 लोकांचं योगदान फार मोठं होतं. त्याच्यामध्ये जगजीवनरामांचा उल्लेख करावा लागेल, त्याच्यामध्ये श्री सुब्रमण्यांचा उल्लेख करावा लागेल, त्याच्यामध्ये अण्णासाहेब शिंदेचा उल्लेख हा या ठिकाणी करावा लागेल. आणि या सगळ्या मिळून या देशाला एक प्रकारची दिशा दिली. आणि म्हणून श्रीमती इंदिरा गांधी प्रधानमंत्री असताना देशामध्ये हरित क्रांती झाली हा जो आपण निष्कर्ष काढतोय त्याच्या पाठीमागचं या सगळ्यांचं योगदान हे महत्त्वाचं होतं. पण त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की बाबू जगजीवनराम असो किंवा श्री सुब्रमण्यम असो यांची दृष्टी निश्चित होती, पण त्यांचा कालखंड फार थोडा होता. पण याच्यात अखंडता आणि सातत्य या 2 गोष्टी अण्णासाहेबांच्या वर झाल्या. आणि त्यामुळं इंडियन कौन्सिल फॉर ॲग्रिकल्चर रिसर्च ही एक अत्यंत महत्त्वाची संस्था झाली. मला एका गोष्टीचा आनंद आहे की इंडियन कौन्सिल फॉर ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूशनमध्ये मी माझ्याकडे ही जबाबदारी असताना सहसा मी पुतळे किंवा ह्याला कधी फारसं प्रोत्साहन देत नाही. पण पुसा इन्स्टिट्यूटमध्ये 3 लोकांचं कायमचं स्मरण होईल याबद्दलची खबरदारी मी घेतली. जगातल्या गव्हाच्या संदर्भात ज्यांनी क्रांती केली, ज्यांनी व्हरायटी आपल्या पुढे जगात डेव्हलप केली आणि जगाचा गव्हाचा भुकेचा प्रश्न गव्हामार्फत भुकेचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रचंड योगदान दिलं त्या गृहस्थांचं नाव नॉर्मन बोरलॉग. आणि म्हणून नॉर्मन बोरलॉग यांचा पुतळा आम्ही पुसाला बसवला. कारण हिंदुस्थानामध्ये पंजाब आणि हरियाणामध्ये गव्हाच्या क्षेत्रात जी प्रचंड क्रांती झाली त्याच्यामध्ये नॉर्मन बोरलॉग यांचं फार मोठं योगदान होतं. आणि हे ग्रस्त जगातल्या अनेक देशामध्ये सातत्यानं गव्हाच्या उत्पादन वाढीमध्ये संपर्क ठेवत होते. भारताच्याबद्दलचं त्यांना असं अतिशय प्रेम होतं. म्हणजे या देशात गहू आणि त्याबद्दलचं संशोधन जिथं होतं त्या ठिकाणी नॉर्मन बोरलॉग हे जाऊन आले होते. अगदी फक्त पुसा इन्स्टिट्यूट पुरतं नाही, पंजाब हरियाणा पुरतं नाही, तर नाशिक जिल्ह्यामध्ये कोणता हा तालुका निफाड तालुक्यामध्ये एक गव्हाचं संशोधन छोटं केंद्र आहे. त्या गव्हाच्या संशोधन केंद्रावर सुद्धा नॉर्मन बोरलॉग गेलेले होते. महावीरच्या संशोधन केंद्रावर सुद्धा त्या ठिकाणी ते गेलेले होते. आणि या देशातल्या गव्हाच्या क्रांतीच्यामध्ये परिवर्तन करण्याची भूमिका ही त्यांनी घेतली. त्यांना निमंत्रित करणं, त्यांच्यामार्फत ही नवीन व्हरायटी आणलं की ज्या व्हरायटीला इथल्या तज्ज्ञांचा विरोध होता तो विरोध बाजूला ठेवून त्याचा प्रसार करण्याच्याबद्दलची खबरदारी निर्णय घेणं ह्यामध्ये अण्णासाहेबांचा वाटा फार मोठा होता. आणि म्हणून जसं नॉर्मन बोरलॉगचं मी त्या ठिकाणी स्मरण केलं तसं पुसा इन्स्टिट्यूटमध्ये अण्णासाहेबांचं नामकरण तिथं अखंड राहील याची सुद्धा आम्ही खबरदारी घेतलेली आहे. आणि अण्णासाहेबांच्या नावाने पण पुसा इन्स्टिट्यूटच्या या संशोधन विभागाची एक सवन वास्तू आज त्या ठिकाणी उभी केलेली आपल्याला बघायला मिळेल. आणि म्हणून मी हे सांगत होतो की आम्ही याच्यामध्ये फार लोकांचा काही म्हणजे पुरस्कारताना नाही, पण ज्यांनी काम केलं त्याच्यामध्ये श्री सुब्रमण्यम असतील, त्याच्यामध्ये नॉर्मन बोरलॉग असतील आणि अण्णासाहेब शिंदे असतील, या तिघांचं योगदान या कृषीच्या क्षेत्रामध्ये फार मोठं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांची शताब्दी साजरी करणं नुसता समारंभाच्या पुरती नाही, पण शेतीच्या क्षेत्रात जे बदल हवेत त्याच्या संबंधीची चर्चा करण्याचं सत्र हे या माध्यमातून सुरू झालं पाहिजे. आज अनेक गोष्टी मांडल्या जातील. या ठिकाणी अनेक आमचे सहकारी अनेक ठिकाणी बोलत असतात की कृषीप्रधान देश हा आहे, पण या ठिकाणी कृषीचं स्वतंत्र अंदाज होत नाही. मला हा प्रश्न अनेकांनी विचारला, मी काही त्याच्याशी सहमत नाही. आणि त्याचं कारण असं आहे की कृषीला तुम्ही संशोधनाच्यासाठी जी आज तरतूद असेल ती चौपट करा, अधिक वाढवा, माझी काही हरकत नाही. खत औषधं या संबंधीच्या सुविधा द्या, पण कृषीपुरतं स्वतंत्र अंदाजपत्रक देशाच्या लोकसभेमध्ये मांडलं
तर उद्या रस्त्याचे प्रश्न कधीच सुटायचे, कृषीला लागणारे विजेचा खर्च कुठं आणायचा, कृषीला लागणारा पाण्याचा प्रश्न कुठं आणायचा. ज्या धरणातून आपण शेतीला पाणी देतो त्या धरणातून पहिली प्रायोरिटी आपली पिण्याच्या पाण्याच्यासाठी आहे, त्या संबंधीचं काय करायचं. आणि मग कृषीचं बजेट म्हणून हे धरण ठेवलं, इथं प्यायला पाणी वापरता येणार नाही. कृषीचं बजेट म्हणून हा रस्ता केला, त्या रस्त्याने इतरांना आता जाता येणार नाही. किंवा कृषीसाठी ही वीज केंद्र या ठिकाणी आणलं, त्या विजेचा लाभ इतरांना घेता येणार, असं करून आपल्याला चालणार नाही. या सगळ्या गोष्टीची पूर्तता ही करायची असेल तर ही बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जी आहे ती इन्फ्रास्ट्रक्चर ही सगळ्यांच्यासाठी उपलब्ध करायची आणि त्याच्यामध्ये कृषीला प्राधान्य द्यायचं, हे सूत्र करणं शक्य आहे. आणि मग त्या पद्धतीचा विचार करण्याच्या पद्धतीची आज आवश्यकता आहे. माझ्या मते कृषीच्या संदर्भात खऱ्या अर्थानं अधिक आणखीन काही बदलाव करायचे असतील तर संशोधनाच्या क्षेत्रामध्ये जी काही तरतूद असेल ती तरतूद फार मोठ्या प्रमाणावर वाढवली पाहिजे. कदाचित आपल्याला ठाऊक असेल किंवा नसेल की आज या देशामध्ये जवळपास 5,000च्या आसपास संशोधक शेतीच्या क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काम करतात. शेती याचा अर्थ निवड पिकासाठी नाही, त्याच्यामध्ये कदाचित काही लोक हॉर्टिकल्चरमध्ये काम करत असतील, काही लोक पीकवर काम करतील, कोणी फक्त गव्हावर काम करतं, कोणी फक्त भातावर काम करतं, कोणी फक्त चणा हरभरा याच्यावर काम करतं, कोणी व्हेजिटेबल भाजीपाल्यावर काम करतं. हे जसं महत्त्वाचं आहे तसं काही वर्ग हे अन्य क्षेत्रावर, उदाहरणार्थ पशुसंवर्धन, आपल्याला माहीत नसेल की प्रत्येक पशुचं संशोधन आणि वाढ करण्याच्यासाठी या देशामध्ये आपण संस्था काढलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये गाय असेल, त्याच्यामध्ये म्हैस असेल पंजाबमध्ये, त्याच्यामध्ये बैल असतील, झाशीच्या जवळ काही आपण काढलेले, उंट असेल, त्या उंटाच्या संबंधीचे रिसर्च इन्स्टिट्यूट आपण जयपूरच्या पलीकडे काढलेले. अशा अनेक क्षेत्र किंवा मत्स्य क्षेत्रामध्ये संशोधनाची संस्था आपण काढलेली. आणि म्हणून हे जे सगळे शास्त्रज्ञ आहेत हे निवड पिकापुरते सीमित नाहीत, कुणी प्राण्यांच्या पुरते सीमित आहेत, काही पाण्याच्या संदर्भात आहेत, काही मातीच्या संदर्भात आहेत, काही हवामानातले बदल जे होतात ज्याला बायोटिक आणि अबायोटिक चेंजेस बोलतात. म्हणजे अतिवृष्टी असो किंवा कडक उन्हाळा असो, या सगळ्या गोष्टीचा परिणाम पिकांवर सुद्धा होत असतो. त्या पिकांच्या होणाऱ्या परिणामातून संशोधन करून त्याची सुटका कशी करून द्यायची या संबंधीचं संशोधन करणारे तेही शास्त्रज्ञ या देशामध्ये आहेत. असे अनेक या शेतीच्याशी निगडीत असलेल्या दालनांच्या मध्ये आज संशोधनाचं काम फार मोठ्या प्रमाणात या देशामध्ये होतं आहे. आणि म्हणून गुंतवणूक करायची असेल तर याच्यामध्ये अधिक गुंतवणूक केली पाहिजे. नवीन जाती तयार करण्याच्यामध्ये अधिक गुंतवणूक ही केली पाहिजे. कॉस्ट ऑफ कल्टिवेशन, उत्पादन खर्च हा कमी करण्याच्यासाठी जे काही संशोधनाची आवश्यकता आहे त्याच्यात अधिक लक्ष हे केंद्रित केलं पाहिजे. आणि हे सगळं संशोधन हे लॅबोरेटरीच्या पुरतं सीमित नाही राहतात, ते प्रत्येक फील्डवर शेतकऱ्याच्या शिवाला हे जाईल कसं इथपर्यंतची काळजी घेण्याची गरज आहे. आणि अन्न सर्वांचं लक्ष या सगळ्या गोष्टीच्याकडे होतं. आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना किंवा देशातल्या त्या आताची पिढी बदलली, पण अण्णासाहेबांच्या काळातले सगळे इन्स्टिट्यूट, रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये जी काही कम्युनिटी होती, वर्ग होता, त्यांना अण्णासाहेबांच्याबद्दलचा भयंकर आस्था आणि प्रेम ही होती, कारण अण्णासाहेबांचं लक्ष या संशोधनावर हे अधिक होतं आणि त्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर पुरवण्यासाठी सतत प्रयत्न करण्याची भूमिका ही त्यांनी घेतलेली होती. आणि म्हणून आज या सगळ्या क्षेत्रातल्या दण्या लोकांच्या अंतर्गतामध्ये अण्णासाहेबचं नाव फार होत आहे. त्याचा उल्लेख या ठिकाणी केला. साखर धंद्यामध्ये त्यांनी मोठं काम केलं. महाराष्ट्रातली सरकारी कारखानदारी उभी करण्याच्यामध्ये त्यांचं मोठं योगदान होतं. आज आपण असं नेहमी सांगतो की देशातला पहिला सहकारी साखर कारखाना हा परभणीचा आहे. त्या परभणीच्या पहिल्या साखर कारखान्यामध्ये त्याचा इतिहास खऱ्या अर्थानं सत्यावर आधारित मांडायचा असेल तर धनंजय गाडगीळ, अण्णासाहेब शिंदेचं नाव पहिल्यांदा घ्यावं.
कारण मी हे फार जवळून बघितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्या उभारणीच्यामध्ये यांचं फार मोठं योगदान आहे. पद्मश्री विखे पाटलांची त्यांना साथ होती त्याचा विस्तार करण्याच्यासाठी आणि विशेषतः बाकीच्या शेतकरी घटकांना जोडून देण्याच्यासाठी पद्मश्री विख्यांनी या सगळ्यामध्ये त्यांच्या मांडीला मांडी लावून बसून सहकार्य करण्याची भूमिका घेतली. ही काही मी गोष्ट सामान्य करत नाही, परंतु या उभारणीमध्ये अलीकडं काही लोकांना गाडगिळांचं नाव किंवा शिंद्यांचं नाव घ्यायचं म्हटल्याच्या नंतर अस्वस्थता येते. पण ठीक आहे, मला काही त्याची अस्वस्थता वाटत नाही. एक जे सत्य ते सत्य सांगितलं पाहिजे म्हणून मी या ठिकाणी साखर गंजामध्ये त्यांनी नुसते उभारणीचं नाही पण बाकीचे सगळे कारखाने कसे उभे राहतील. सुदैवानं त्याच्याकडे हा विभाग केंद्रामध्ये आल्याच्या नंतर नवीन कारखान्याला संधी देणं, लायसन्स देणं, एक्सपान्शन देणं आणि अर्थकारण त्याचं सुधारेल कसं याच्यासाठी मदत करणं या प्रत्येक गोष्टीमध्ये अण्णासाहेबांची मदत त्या सगळ्या काळामध्ये झाली. आणि नंतरच्या काळामध्ये सुद्धा आज या ठिकाणी दांडेगावकर आहेत, ते ज्या संस्थेचे प्रमुख आहेत, त्या संस्थेचे पहिले आपल्याकडचे अध्यक्ष हे अण्णासाहेब होते आणि त्यांनी याच्यामध्ये पाया घातला, ती संस्था उभी केली आणि आज त्या संस्थेच्या मार्फत संबंध देशातला हा साखरेचा धंदा हा एक प्रकारचा बदललेला आहे. आज याच्यामध्ये आणखीन सुधारणा करण्याची गरज आहे आणि तो प्रयत्न आम्ही करतोय. आता निवड साखर एकच साखर ही गोष्ट करून चालणार नाही. आज देशाच्या गरजेच्या पेक्षा साखर देशात जास्त. आज जगामध्ये साखरेला मार्केट नाही. देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक कारखान्यामध्ये प्रचंड साखरेचे साठे आहेत, त्याला उठाव नाही. आणि म्हणून आम्ही गेले काही महिने सातत्यानं प्रयत्न करतोय आता हे साखर उत्पादन आपण थांबवलं. डायरेक्ट उसाचा ज्यूसपासून आपण इथेनॉल करता येईल का? इथेनॉल हे पेट्रोलियम प्रॉडक्टमध्ये आणि वाहनांना इंधन म्हणून उपयोगी पडतं. आज अक्षरशः अब्जावधी कोट्यावधी रुपयाचं हे तेल आपण परदेशात जाणतो, ते थांबवायचं असेल तर आज उसाच्या ज्यूसपासून इथेनॉल करणं हे अधिक उपयुक्त आहे आणि परवडणं आहे. मला आनंद आहे की महाराष्ट्रातल्या या क्षेत्रातल्या लोकांनी त्याच्यामध्ये अधिक लक्ष घातलं. आज या ठिकाणी संघाचे जे अध्यक्ष आहेत तेही स्वतः याच्यामध्ये फार लक्ष घालत आहेत आणि त्यामुळे एक नवीन दृष्टी द्यायची. माझं म्हणणं त्याच्याही पुढे गेलं पाहिजे. उसाचा ज्यूसपासून इथेनॉल आणि इथेनॉल तयार केल्याच्या नंतर जो फ्रेश ऑइल ज्याला मळी म्हणतो, जो फ्रेश ऑइल शिल्लक करतो त्यापासून CNG तयार करता येतो. आज घराघरामध्ये जो बर्शन वापरला जातो त्या बर्शनच्या त्याच्यामध्ये जो गॅस आहे तो CNGचा गॅस आणि तो CNGचा गॅस या वेस्टमधून तयार होत असेल तर त्यालाही प्रोत्साहन दिलं पाहिजे. म्हणजे ऊसापासून आपण साखर करू, साखरेच्या नंतर आपण इथेनॉल करू, इथेनॉलच्या नंतर CNG करू. म्हणजे एका पिकातून 1, 2, 3, 4 प्रकारची आणि आता प्रत्येक पदार्थ हा एक प्रकारचा इम्पोर्टचा सबस्टिट्यूट आणि सर्वसामान्य लोकांची गरजा भागवणारा अशा प्रकारचा आहे. आणि मग त्या सगळ्या गोष्टीला आज प्रोत्साहन देण्याच्या संबंधीची खबरदारी आहे. माझी खात्री आहे की अण्णासाहेब असते तर आम्ही हे जे सगळं करू पाहतोय त्याच्या पाठीशी मजबूतीने उभं राहिलेलं असते. आणि त्याचं असं कारण त्याचं माइंड त्याला आपण एक सायंटिफिक ॲप्रोचच्या संबंधीचा दृष्टिकोन आहे. त्या दृष्टिकोनाच्या बाबतीत त्यांनी कधी तडजोड केली नाही आणि त्यामुळे या बदलाला त्यांनी मनापासून पाठिंबा दिला असता याची मला पूर्णपणाने खात्री. आज शेती आणि शेतीच्या संदर्भात, त्या बैलांच्या संदर्भात काही गोष्टी या ठिकाणी गोकुळ फडलेकरांनी मांडल्या. काही कायदे केलेले आहेत. खरं म्हणजे तर त्या कायद्यांची चर्चा मी त्या खात्यामध्ये असताना सुरू केली. माझी पद्धत वेगळी होती की जर असे महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर संबंध देशातले शेती खात्यातले जे कोणी कृषीमंत्री असतील, पहिले त्याचे मार्केटिंग मिनिस्टर्स असतील आणि ICSचे तज्ञ असतील, यांना दिवस 2-2 दिवस बसून त्याच्यावर सखोल चर्चा करून त्याच्यावर
योग्य रीतीची पर्यायी व्यवस्था कशी करता येईल या संबंधीचे पर्याय शोधलं काढलं आणि नंतर पार्लमेंटमध्ये जाऊन त्याला संमती घेऊन पुढची पावलं टाकलं. या सगळ्या गोष्टीच्यामुळं या चर्चेच्या प्रकृतीतून डायलॉगमधून जे निर्णय होतात ते निर्णय लोकांच्या उपयोगी पडतात. आज ज्या काही बिलांच्या संबंधीची चर्चा चालू आहे, वाद चालू आहे, आपण बघतो दुर्दैवाने दिल्लीत काय घडलं ते काही शोभादायक नाही. जे काही दिल्लीमध्ये घडलं त्याचं समर्थन मी कधीही करणार नाही. हे अयोग्य आहे, ती गोष्ट अयोग्य आहे. पण त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट एक अशी आहे की 60 दिवसाच्या पेक्षा जास्त दिल्लीच्या जवळ या देशातले शेतकरी शांततेने बसलेले, थंडीवाल्यामध्ये बसलेले, पावसामध्ये बसलेले, कधीही त्यांनी कायदा हातामध्ये घेतलेला नाही. त्यांचा आणि काय घडलं दिल्लीमध्ये यांचा सुतराम संबंध नाही. पण 60 दिवस शेतकरी या ठिकाणी बसतात एवढ्या मोठ्या संख्येनं. शासन करते हे संवेदनशील असते तर ही स्थिती आलेली नसती. आणि ही संवेदना त्या ठिकाणी झाली. त्याचा गैरफायदा काही चुकीच्या लोकांनी घेतला आणि तो काल आपण दिल्लीमध्ये पाहायला मिळतो. आज लोकांच्या या संबंधीच्या मागण्या याच्यामध्ये डायलॉग झाला पाहिजे. रास्त ज्या मागण्या असतील त्या पूर्तता त्याची केली पाहिजे. आणि शेवटी हा अन्नदाता आपण म्हणतो, बळीराजा म्हणतो, कृषीप्रधान देश म्हणतो, त्या कृषीप्रधान देशातल्या या सगळ्या वर्गाला निराशेच्या टोकावर, उद्विग्नतेच्या टोकावर किंवा अतिरेकी विचाराला प्रोत्साहन देणाऱ्या लोकांच्या विरुद्ध सवलतीनं बसण्याची परिस्थिती ही कधी येऊन देता कामा नये. आणि त्या वृत्तीची कडी आज या ठिकाणी घेतली पाहिजे. मला एका गोष्टीच्याबद्दलचं समाधान आहे की किसान संघटन ज्यावेळेला संघटना आहे त्या सगळ्यांनी कालच्या प्रकारचा निषेध केला आणि ते त्याच्यामध्ये नाही ही सगळी गोष्ट त्या ठिकाणी सांगितली गेली. आणि म्हणून हा एक अडचणीचा काळ हा संबंध शेतीच्या क्षेत्रपणाने राहिले. त्यामध्ये अण्णासाहेबांचं नाव हे प्रकर्षाने घ्यावं लागेल. आणि म्हणून त्यांच्या विचारानं आणि स्मरणानं संस्थेमध्ये अण्णासाहेबांच्या शताब्दीची सुरुवात होते. त्याचा संस्थेचा अध्यक्ष म्हणून मला मनापासून आनंद आहे. आपण सगळेजण त्याच्यामध्ये सहकार्य करतात याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. अतिशय संस्मरणीय भाषण, अतिशय प्रेरक. हा कार्यक्रम आता समाप्त होतो. अतिशय देखणा कार्यक्रम. मी आभार मानण्याची छोटीशी कामगिरी माझ्यावर आहे. तर मी आजचे प्रमुख पाहुणे आदरणीय गोकुळ पटनाईक, जयप्रकाश दांडेगावकर, ज्येष्ठ मंत्री बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ मंत्री दिलीप वळसे पाटील, अनिल शिंदे आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर दिनेश बोंडे या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. पत्रकार, छायाचित्रकार, पोलीस आणि प्रशासन यांचे आभार मानतो. आता राष्ट्रगीत होऊन हा कार्यक्रम संपेल. कृपया राष्ट्रगीतासाठी आपण उभे राहावे. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना